भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून या तिसऱ्या खंडातील भाग 5वा आपण पाहत आहोत. भाग 5व्यामधील चॅप्टर 2 मधील धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. तर त्या अगोदर समर्पण घेतो आपण. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. तर अशा प्रकारे समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या भागाला आपण आजच्या चॅप्टरला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध म्हणजे बंधने नाहीसे केले पाहिजेत. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसड म्हणजे अडथळे मोडून काढले पाहिजे. थोडक्यात जे काही भेद निर्माण केलेले आहेत माणसामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म असे पंथ करून त्यांच्यामध्ये ज्या दऱ्या निर्माण केलेल्या आहेत, ज्या भिंती उभे केलेल्या आहेत विषमतेच्या, त्या नष्ट केल्या पाहिजे. म्हणून सद्धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता मग प्रश्न निर्माण होतो. आदर्श समाज कोणाला म्हणायचं? ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेद प्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. ही सर्वसामान्य ब्राह्मणाच्या धर्माप्रमाणे त्यांची व्याख्या. ते काय म्हणतात परत आपण वाचूया. वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेद प्रणीत म्हणजे वेदानं सांगितलेल्या आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे अशी सर्वसामान्य त्या लोकांची व्याख्या. परंतु याच्यापेक्षा वेगळी व्याख्या ही धम्माची असली पाहिजे. तर पुढे बघूया. वेद प्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था. आता चातुर्वर्ण आले म्हणजे विषमता आली, 4 वर्ण. तसं पाहिलं तर सर्व माणसं सारखेच. प्रत्येक माणसाचं कोणत्याही जातीतला असो, क्षत्रियाचं रक्त लाल, ब्राह्मणाचं रक्त लाल आणि शूद्राचं रक्त लाल, वैश्याचे रक्त लाल. मग या रक्तामध्ये बदल असायला पाहिजे ना. पण हे माणसानं या ब्राह्मणाने मनुवादी वृत्तीच्या लोकांनी हे निर्माण केलेली पद्धत आहे. त्याला ते आदर्श समाज रचना म्हणतात, कारण त्यांचं त्याच्यामध्ये फायदा आहे, त्यामुळे त्याला ते आदर्श मानतात. वेद प्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत अशी त्याचा नियम होता, दंड होता. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. ही पक्क्या भीती त्यांनी बांधून ठेवलेल्या आहेत. त्या भिंती अजून काही पडायला तयार नाही. कारण जसं एक उदाहरण आहे, एक कुंभार असतो, तो कुंभार काय करते, गाढवाचे पाय, संध्याकाळी गाढव घरी आलं की त्याचे पाय दोरीनं बांधतो एक दिवस, आणि दुसऱ्या दिवशी ते फक्त गाढव आलं जाग्यावर की त्याच्या पायाला हात लावते आणि मग तो निघून जाते. ते गाढव सकाळपर्यंत ते पाय आपले बांधलेलेच आहेत असं म्हणून ते रातभर उभं तसंच राहते. तसाच प्रकार या समाजामध्ये या चातुर्वर्ण व्यवस्थेनं, या ब्राह्मण मनोवादी वृत्तीच्या लोकांनी ग्रंथामधून अशा 4 वर्ण पाळलेले आहेत. आणि अजूनही सर्व समाजातले लोक त्या गाढवाप्रमाणे आपले पाय बांधलेलेच आहेत असं त्यांना वाटते. त्याच्या बाहेर निघायला तयार नाही. भगवान बुद्धाचा धम्म सांगतो की स्वतःचा विचार स्वतः करा, अतदीप भव बना, बुद्धीनं काम करा. म्हणजे हे विषमतेच्या विरुद्ध सधम्म, समता शिकवतो बुद्धाचा धम्म. म्हणून या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसरं तत्व त्यांचं काय की हे एकमेकात मिसळले कधीच नाही पाहिजेत. कारण हे 4 लोक जर एका वर्णात मिसळले तर मग या ब्राह्मणांचं वर्चस्व कमी होईल. यांना कोण विचारणार आहे? आणि मग यांना जे आयतं खायला मिळते किंवा यांचं जे काही सर्वच गोष्टीमध्ये त्यांचं वर्चस्व आहे ते कमी होऊन जाईल. म्हणून त्यांनी या लोकांमध्ये असे ग्रुप पाडलेले आहेत 4 वर्णाचे, आणि ते आजसुद्धा तेच चालू आहे. त्यामुळं आजसुद्धा त्यांचंच राज्य आहे. त्याच मनोवादी वृत्तीचं सध्या सरकार किंवा चाललेली जी पद्धत ही त्यांची सध्या या समाजावर त्याचा पगडा पडलेला आहे. ते सोडायला कोणी तयार नाही. आणि जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही, मानव जातीची प्रगती होणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत. असं जाळं विणून या जाळ्यामध्ये हा सर्व समाज यांनी गुरफटून बांधून टाकलेला आहे. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजे. एकानं दुसऱ्याला अशी त्याची साखळी असल्यासारखं असलं पाहिजे. सर्वात वरच्या पायरीवर ब्राह्मण, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य आणि त्याच्या सर्वांच्या खाली शूद्र, असे हे 4 वर्ण आहेत. आणि यानं त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, त्यानं त्याच्यामध्ये ढवळढवळ करायची नाही, त्यानं त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही. ब्राह्मणाला मात्र अधिकार. ते 4ही या ग्रुपमध्ये शेंड्यापासून बुडापर्यंत ते कोणीकडे संचार करू शकत त्यांना अधिकार होता. कारण त्यांनी देवाचे पुत्र असं स्वतःला म्हणून घेतलेलं आहे. आणि ज्ञान घेण्याचा अधिकार त्यांच्याकडेच होता, ज्ञान देण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता. या 3 वर्णांना, शूद्रांना तर अधिकारच नव्हता, शिक्षण घेण्याचा नव्हता, कोणत्याच गोष्टीचा नव्हता. आणि अतिशूरांना तर काहीच नव्हतं, ते गावाच्या बाहेर होते. ब्राह्मण हे सर्वाच्या वरती, क्षत्रिय त्याच्या खाली, पण वैश्याच्या वरती, वैश्य क्षत्रियाच्या खाली परंतु शूद्राच्या वर, आणि शूद्र हे सर्वाच्या खाली. चातुर्वर्णाचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित म्हणजे त्याला नेमून दिलेल्या नियमाच्या बाहेर असाच व्यवसाय केला पाहिजे. क्षत्रियाने लढाया केल्या पाहिजेत आणि वैश्यांनी व्यापारच केला पाहिजे.
आणि ब्राह्मणांनी ज्ञान घेतलं पाहिजे. आणि या तिन्ही लोकांच्या डोक्यावरचं टाळूचं लोणी नेहमीसाठी मनुष्य जन्मला तेव्हापासून तर मरेपर्यंत वेगवेगळ्या क्रिया कर्म सांगून या समाजाला हे कुरतडत असतात. मरेपर्यंत मेल्यावर सुद्धा कुरतडतात. तेव्हासुद्धा श्राद्ध घाला लागते ते सांगतात. त्यांच्या परवानगीशिवाय नाही. जन्म झाला तर नाव ठेवायचं त्याच्यात परवानगीशिवाय नाही. म्हणजे ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. आणि मग ते काय शिकवायचे लोकाला? अधिकार त्याच्याकडे म्हणल्यावर ते देवाची भीती दाखवायचे, देवाचा धाक दाखवायचे. तुम्हाला भलं करायचं असेल तर तुम्हाला यज्ञ करावं लागतील, तुम्हाला ब्राह्मणांना गायी दान करावं लागतील, तुम्हाला त्यांना हे दान करावं लागेल, ते दान करावं लागेल. असे मोठमोठे यज्ञ करून त्या समाजाला ते झुलवत ठेवायचं. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्याचा व्यवसाय व्यापारधंदा आणि शूद्रांचा व्यवसाय काय तर वरील तिन्ही उच्चवर्णीयाची सेवा करणे. या तिन्ही वर्णाने जे सांगितलं काम, जाय रे हे काम घे, नाली साफ कर, नाली साफ करायची. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय तर त्यांनी जे दिलं शिळं पातळ जे काय असन ते त्यांनी खायचं. नवे कपडे घालायचा अधिकार नव्हता, नवे कपडे घालायचा अधिकार नव्हता. रस्त्यानं चालताना सुद्धा त्यांच्या सावलीचा सुद्धा इंटाळ घेत होता. अशा प्रकारचे हे कडक नियम या समाजावर लादलेले आहेत. याला चातुर्वर्ण व्यवस्था म्हणतात. पण ही जहरीली विषमतेची ही जी रचना आहे ही सर्व मानव जातीला काळिमा फासणारी अशी आहे. याच्याच विरोधात पहिलं जर आंदोलन उठवलं असेल, पहिली जर क्रांतीची ठिणगी पेटवली असेल, क्रांती घडवण्याचं काम केलं असेल ते महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावायचे नाही. म्हणजे शूद्र किती हुशार असला तरी त्याला व्यापार करण्याचा अधिकार नव्हता, किंवा क्षत्रिय किती हुशार असला तर त्याला ग्रंथ वाचण्याचा किंवा अध्ययन करण्याचा किंवा शिकवण्याचा अधिकार नव्हता. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. आज सुद्धा ते शिकवतात. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे. मुख्य गाभा काय यांचा उद्देश काय की या समाजामध्ये विषमता जोपर्यंत राहिली तोपर्यंत यांचं जमून येणार आहे. ज्या दिवशी या देशातली विषमता संपेल त्या दिवशी या ब्राह्मणांना म्हणजे इथं थांबायला जागच राहणार नाही. कारण या लोकांना समजून येईल आता बहुजन समाज जागृत झालेला आहे. प्रत्येक समाजामध्ये माणसं आता शिका लागलेले आहेत. त्यांना खरं काय खोटं काय हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानानं बाबासाहेबांनं संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये बुद्धाचे विचार पूर्णपणे त्या संविधानामध्ये कायद्याच्या रूपात तयार केलेले आहे. आणि त्यामुळं आता प्रत्येक माणसाला समजायला लागलं की आपल्याला अधिकार काय आहे. मी या देशात आहे, मी माणूस आहे, मग माझा या देशात माझा काय काय अधिकार आहे ह्याचा प्रत्येक माणसाला समजायला लागलेला आहे. त्यामुळं आता काळ बदलत चाललेला आहे. काळ कधीच एक स्थिर नसतो आणि हे निसर्गाचं तत्त्व आहे. हे जगत परिवर्तनशील आहे. आज जे गुलाम होते ते उद्या राजा होणार आहेत, जे राजा होते ते उद्या परत भिकारी होणार आहेत, दास होणार आहेत. कारण हे चक्र कधीच स्थिर राहणार नाही. हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माच्या शास्त्रसम्मत सिद्धांत आहे. आणि आजपर्यंत जे लोक आता
ज्या समाजात, वेगळ्या समाजामध्ये जे लोक दारिद्र्य, काहीच लोक श्रीमंत आहेत, याचं कारणच हे आहे की त्यांना संपत्ती ठेवण्याचा अधिकारच नव्हता. त्यामुळे यांच्या शेत्या, यांची शेतीवाडी सर्व ते लोक त्यांच्याकडून काही न घेता जबरदस्तीनं त्यांच्या ताब्यात घेतलेले आहेत. मग या 100-100 एका माणसाकडे 400-500 एकर ज्या जमिनी होत्या या लोकांकडे, ह्या कुठल्या होत्या? मग ह्या तुमच्या आमच्यासारख्या गरीब लोकांच्याच, मागासवर्गीयांच्याच, शूद्रांच्या, अतिशूद्रांच्याच. आजही आपण पाहतो, वाचतो की वतनाच्या, महारवतनाच्या जमिनी अजून गव्हर्नमेंट त्या लोकांना द्यायला तयार नाही. पण आता लोकांना समजायला लागलं, कायद्याच्या रूपानं आता ते घ्या लागलेले आहेत. भगवान बुद्धाचा ह्या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या सिद्धांताला तथागत भगवान बुद्धाचा विरोध होता. तो जाती संस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. भगवान बुद्धाच्या अगोदर भगवान बुद्धासारखी क्रांती कोणी केली नाही. त्यानंतर दुसरी क्रांती सम्राट अशोकानं आणि तिसरी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली आहे. आणि आता हे थांबणार नाही. हे वादळ आता लोकांना वाटते, पण आता हे वादळ, आता तुफान हे जोरात वाहणार आहे आणि समतेचं राज्य या जगात येणार आहे. युद्ध नको, बुद्ध हवा. प्रत्येक माणसाला बुद्ध समजायला लागलेला आहे. बुद्ध म्हणजे काही एखादी व्यक्ती नाही. बुद्ध म्हणजे कोणी एखादी व्यक्ती नाही. तथागत भगवान बुद्ध आहे हे मान्य आहे. परंतु खरं पाहिलं तर बुद्ध म्हणजे काय, तर प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये जो बुद्ध आहे, बुद्ध म्हणजे बुद्धी, आणि आपल्या बुद्धीचा वापर करून आचरण करणे, तो बुद्ध. मग तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, आणखी कोण्या जातीतला असो. बुद्ध होण्यासाठी जातीची गरज नाही. ज्या बौद्ध धर्मामध्ये जातीला थारा नाही. इथं जो माणूस विचाराशी जोडला तो बुद्ध. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हाने दिली, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले. भगवान बुद्ध त्यांना पुरून उरले. अश्वलयान सूक्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणाने आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्यांच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यासाठी प्रवृत्त केले. जाय तू, त्या अश्वलायन नावाच्या ब्राह्मणाला पाठवलं. मग अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला की ब्राह्मण खरोखर किती श्रेष्ठ आहे हे ते भगवान बुद्धापुढे तो त्याच्या पद्धतीनं तो मांडू लागला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. म्हणजे ते एक तर रूपानं सुंदर आहेत, गोरे आहेत असं म्हणजे तो स्वर्णवर्ण आणि सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्णवर्णी, कृष्ण म्हणजे काळे वर्णातील आहेत. पवित्र हे केवळ ब्राह्मणात वसत असते. आणि पवित्र म्हणसाल तर ब्राह्मणच पवित्र सर्वात आहे, बाकीचे अपवित्र आहेत असं तो म्हणा लागलेला आहे. भगवान बुद्धाला समजून सांगायला लागलेला आहे त्याची बाजू.
इतर सर्व कृष्णवर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणास वसत असते. ब्राह्मणात ते वसत, अब्राह्मणात ते वसत नाही. म्हणजे अब्राह्मणाकडे ते नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरस पुत्र आहेत. म्हणजे ब्राह्मणच हे ब्रह्मदेवाचे खरे खरे पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्म आले. आणि त्याने काय सांगितलं पहा, ऐकून घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तो काय अश्वलायन काय सांगते बुद्धाला, की हे भगवान, हे तथागता सिद्धार्थ गौतमा, ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि ते ब्राह्मणाचे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्म आले आहेत. आता इथं जर प्रश्न मांडला की विज्ञानाचा जर कसोटी लावली तर आजपर्यंत कुठे शोध लावला तर मुखातून मनुष्य जन्माला येतो असं जर पहिल्या वर्गातल्या मुलाला जर आज विचारलं तर ते म्हणाल, पागल झाले का तुम्ही? माणसं कुठं मुखातून जन्माला येतात का? अशा प्रकारचे चुकीचं अज्ञानाचं ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात अज्ञानाला, आणि ते या लोकांवर थोपवलेलं आहे. ते त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्यांचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे? असा तो अश्वलायन नावाचा ब्राह्मण तथागताला म्हणाला. त्यावर भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठून गेला. आता बुद्ध काय उत्तर देतात ते ऐकून घ्या. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणाच्या ब्राह्मण्या म्हणजे ब्राह्मणाच्या बायका ह्या ऋतुमती होत नाहीत काय? म्हणजे त्या गरोदर राहत नाहीत का? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? असे प्रश्न तथागताने त्या अश्वलायन नावाच्या ब्राह्मणाला विचारले. त्या बाळांतन होऊनच मुलाला जन्म देतात ना, असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? असा त्यालाच तथागतानं प्रश्न केला. अश्वलायन निरुत्तर झाला आणि तो म्हणाला, तो मुकाच राहिला, काहीच नाही म्हणत त्याला. कारण जे खोटं भरायला ठरायला ना तो. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी लग्न केलं तर काय जन्माला येईल? त्या दोघांपासून जन्माला कुत्रं, मांजर असं काय जन्माला येईल काय? म्हणजे चतुष्पाद प्राणी जन्माला येईल की मनुष्य प्राणी जन्माला येईल? असा त्या अश्वलायनाला तथागतानं प्रश्न केला. अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. तिथं काय उत्तर देणार आहे? माणसापासून माणसं निर्माण, जनावर निर्माण होईल काय? नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्या हृदयात तीच उत्पन्न होईल. म्हणजे प्रत्येक माणसाचा मन हे कसं सारखंच असणार आहे. मग अश्वलायन म्हणाला, चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात. कारण याचंही रक्त लाल आहे, त्याचंही रक्त लाल आहे, त्याचंही रक्त लाल आहे. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना,
योन आणि कंबोज आणि त्यांच्या सान्निध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहे. स्वामी आणि दास. आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यांतर होऊ शकते. हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्य ही आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही, फक्त भारतातच कशी काय आढळते, असं तथागतानं त्याला विचारलं. या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता या विषयाच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयत्व पत्कारले. तो तथागताला शरण आला की तथागता, तुम्ही म्हणता तेच खरं आहे, हे बाकी सर्व थोतांड आहे, खोटं आहे. आणि मग तो तथागताला शरण गेला. वशिष्ठ नावाचा एक ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत की तू ब्राह्मण असून बौद्ध धर्म का स्वीकारला, असं त्याला शिव्या देत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात ते त्याने बुद्धाकडे कथन केले. भगवान बुद्धाला सांगितले. वशिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्लवर्णी आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण अशुद्ध वंशातील आहेत. फक्त ब्राह्मणच ब्राह्मणाचे खरेखुरे औरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत. ते त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे औरसपुत्र आहेत. अशा प्रकारचं त्या वशिष्ठ नावाच्या ब्राह्मणानं भगवान बुद्धाला वशिष्ठ नावाच्या त्या ब्राह्मणानं भगवान बुद्धाला सांगितलं. तर व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून आज आपण इथे थांबूया. राहिलेला भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. सर्व श्रोते मंडळींना सप्रेम जय भीम. सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अखिल मानवाच्या हितासाठी असलेला धम्म आहे. त्याचे विचार प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा. इतरांना तेच करायला सांगावं. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील माझे जे यूट्यूब चॅनल आहे, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसामध्ये पोहोचलं पाहिजे. जाती धर्माचा इथे संबंध नाही. तर असो, परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया.